ओम नमो भगवते वासुदेवाय. कुरुकुळातले भगवत भक्त आणि ज्ञानी विदुर महाराज आणि भगवंताचे परमभक्त मैत्रेय यांच्यामध्ये संवाद चालू आहे. आणि भगवंतांच्या आज्ञेप्रमाणे मैत्रेय विदुरांना ज्ञान द्यायला प्रवृत्त झालेले आहेत. विराट शरीराची उत्पत्ती कशी झाली याच्याबद्दल त्यांच्यात चर्चा चालू आहे. मैत्रेय ऋषी म्हणाले की सर्वशक्तिमान अशा भगवंतांनी जेव्हा बघितलं त्याच्या लक्षात आलं की ही जी महत्त्वादी कार्य आहेत, गोष्टी आहेत, त्यांच्यामध्ये परस्परांमध्ये एकवाक्यता नाहीये. ते परस्परांपासून विलग आहेत, वेगळे आहेत. आणि त्यामुळे विश्वरचनेचं कार्य करायला ते असमर्थ आहेत, अक्षम आहेत. आणि असं लक्षात आल्यानंतर भगवंतांनी आपल्या कालशक्तीचा स्वीकार केला आणि एकदमच एकसमयावच्छेदे करून महत्त्व, अहंकार, पंचभूत, पंचतन्मात्रा आणि मनासहित 11 इंद्रिय म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन अशी 11 इंद्रिय, अशी एकूण 23 तत्व त्यांचा समूह केला. आणि त्या समूहामध्ये ते स्वतः प्रविष्ट झाले. नुसते प्रविष्ट झाले नाहीत, तर त्या समूहात प्रविष्ट झाल्यानंतर त्यांनी जीवांची जी अदृष्ट सुप्त राहिलेली होती मागच्या प्रलयाच्या दरम्यान, ती सगळी अदृष्ट जागृत केली. आणि अदृष्ट जागृत केली याचा अर्थ जीवांची जी की मागच्या सृष्टीमधली कर्म होती, त्या कर्मांची जी फळं अभुक्त होती, ती फळं आता ह्या सृष्टीच्या प्रारंभी भोगण्यासाठी म्हणून जागृत केली, फलोन्मुख केली. आणि परस्परांपासून वेगळ्या झालेल्या या तत्वसमूहाला आपल्या क्रियाशक्तीच्या योगानं एकमेकांमध्ये त्यांनी मिसळून टाकला. अशा प्रकारे भगवंतांनी सगळ्या जीवांचं अदृष्ट कार्योन्मुख केलं. आणि त्यावेळेला त्या 23 तत्वांच्या समूहानं भगवंतांच्या प्रेरणेनं आपल्या अंशाद्वारे अधिपुरुष अशा विराटाची उत्पत्ती केली. असा जेव्हा भगवंतांनी अंशरूपानं आपल्या त्या शरीरामध्ये प्रवेश केला, तेव्हा ही विश्वरचना करणारा महत्त्वादी गोष्टींचा जो समूह होता, त्याला एकमेकांमध्ये मिसळवूनच तो परिणामाला प्राप्त झालेला होता. तेव्हा ह्या तत्वांचा एकत्रित परिणाम म्हणजेच हा विराट पुरुष आहे, ज्याच्यामध्ये विद्यमान चराचर जगत अनुभूतीला येतं. पाण्याच्या आत जे अंडरूप असं आश्रयस्थान आहे, तिथे तो हिरण्मय विराट पुरुष संपूर्ण जीवांना आपल्या बरोबर घेऊन 1000 दिव्य वर्षांपर्यंत राहिला. आणि विश्वरचना करणाऱ्या त्या तत्वांचं तो कार्य होता, म्हणजे त्या तत्वांचा तो गर्भ होता. त्याचप्रमाणे ज्ञान, क्रिया आणि आत्मशक्तीने सुद्धा तो विराट पुरुष संपन्न होता. ह्या शक्तींच्या योगानं त्या विराट पुरुषानं स्वतःमध्ये काही विभाग केले. एक विभाग हृदय रूपाचा झाला, दुसरा विभाग जो होता तो दश प्राणांचा झाला. आपल्याला पंचप्राण माहिती आहेत, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. त्याच्याबरोबरच नाग, कोर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय असे दुसरे 5 उपप्राण सुद्धा अस्तित्वात आहेत. ह्या 10ही प्राणांची कार्य भिन्न भिन्न आहेत, की जी सृष्टीतल्या जीवांसाठी आवश्यक आहेत.
पुढे आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक असेही 3 भाग त्यांनी आपले केले. आणि हा विराट पुरुषच पहिला जीव असल्यामुळं तोच सगळ्या जीवांचा कारणभूत आत्मा ठरला आणि जीवरूप असल्यामुळं तो परमात्म्याचा अंश आणि प्रथमतःच अभिव्यक्त झाल्यामुळं भगवंताचा प्रथम अवतार, आदी अवतार असा ठरला. हा संपूर्ण भूत समुदाय त्याच्यामुळंच प्रकाशित होतो. हे अध्यात्म, अधिभूत आणि अधिदेव रूपातून 3 प्रकारचा आणि प्राण रूपाने 10 प्रकारचा आणि हृदय रूपाने 1 प्रकारचा असा हा विराट पुरुष दिसतो. पुन्हा विश्वाची रचना करणारी बाकीची जी तत्व आहेत, महतत्व आणि अन्य इतर, त्यांचा अधिपती असलेल्या भगवंतानं त्या सगळ्या देवतांच्या प्रार्थनेला स्मरून त्यांच्या ठिकाणी विविध वृत्ती जागवण्यासाठी आपल्या चैतन्यरूप तेजातून त्या विराट पुरुषाला प्रकाशित केलं आणि त्याला जागृत केलं. तो विराट पुरुष जागृत होताच देवतांच्या ठिकाणी त्यांच्यासाठी किती प्रकारची स्थानं प्रकट झाली हे मी आता तुम्हाला सांगतो. असं मैत्रेयजी विदुरांना सांगतायत. पुढे काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.